हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं मोलुस्का, त्याचे जनरल कॅरेक्टर्स, परत त्याच्या अंडर येणाऱ्या ज्या 6 क्लासेस आहेत त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. 6 क्लासेस जे त्याच्या अंडर येतात, एक्झाम्पल मोनोप्लॅकोफोरा, ॲम्फिन्युरा, स्कॅफोपोडा, गॅस्ट्रोपोडा, पेलसायपोडा आणि सेफेलोपोडा. ह्या ज्या 6 क्लासेस आहेत त्याचे कॅरेक्टर्स आपण माहिती करून घेतले होते. त्याच्या अंडर येणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहिले होते. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉर्शन इन गॅस्ट्रोपोड्स, म्हणजेच काय, टॉर्शन ही जी प्रोसिजर आहे जी ऑर्गॅनिझम्समध्ये येते, ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेसबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. सो टॉर्शन म्हणजे काय? ऑल द लिव्हिंग मोलुस्क्स रिटेन द ancestral bilateral symmetrical with a low conical shell, a straight alimentary canal ending in a posterior anus, and the mantle cavity lying posteriorly or laterally, except the gastropoda. The gastropods lost the bilateral symmetry and they possess an asymmetrical body. म्हणजे त्यांची जो सुरुवातीला जे जन्मल्यानंतर कशा असतात, त्यांची बॉडी बायलॅटरल सिमेट्रिकल असते, म्हणजे मधून छेद केल्यानंतर दोन्ही साईडला समान भाग होतील अशी त्यांची सिमेट्री असते. पण थोड्या कालावधीनंतर टॉर्शन प्रोसेस चालू होते. टॉर्शन प्रोसेस चालू झाल्यानंतर त्यांचं जे माउथ असतं वरच्या साईडला, ॲनस असतं जे खालच्या साईडला, ते प्रोसिजरमध्ये काय होतं, ॲनस हे टर्न होऊन माउथच्या साईडला येतं. तीच प्रोसेस म्हणजे टॉर्शन. ओके. गॅस्ट्रोपोड्स लॉस्ट द बायलॅटरल सिमेट्री, तुम्हाला मी सांगितलं होतं असिमेट्रिकल बॉडी तयार होते त्यांची. त्यांची जी मेंटल कॅव्हिटी असते ती अँटेरियरली लाईंग असते. द शेल अँड द विसरल मास्क ऑफ गॅस्ट्रोपोड्स कॉइल स्पायरली अँड डायरेक्ट पोस्टेरियरली. म्हणजे मेंटल कॅव्हिटी जी अँटेरियर असते ती कशी होते, कॉइल होऊन पोस्टेरियरला येते. द अबोव सिच्युएशन इन गॅस्ट्रोपोड्स इज ड्यू टू टॉर्शन ऑर ट्विस्टिंग ऑफ द विसरल मास्क ड्युरिंग डेव्हलपमेंट. जन्मल्यापासून त्यांची डेव्हलपमेंट होईपर्यंत, म्हणजे डेव्हलपमेंटच्या ज्या स्टेजेस असतात त्यामध्ये टॉर्शन ही प्रोसेस होते. सो व्हॉट इज टॉर्शन? सो टॉर्शन म्हणजे काय? द विसरोपॅलियम इन्क्लूड्स mantle cavity and foot. The part which occurs behind the head is called a visceropallium. ओके. जो पार्ट असतो डोक्याच्या पाठीमागच्या साईडला त्याला काय म्हणतात, विसरोपॅलियम असं म्हणतात. आणि त्या विसरोपॅलियममध्ये काय काय प्रेझेंट असतं, मेंटल असतं आणि मेंटल कॅव्हिटी ॲज वेल ॲज फूट प्रेझेंट असतो. सो ही जी पूर्ण विसरल मास्क आहे ते काय होतं, टॉर्शन प्रोसेसमध्ये ट्विस्ट होतं आणि गुंडाळलं जातं आणि ॲनस जे आहे ते माउथच्या साईडला येतं. डेव्हलपमेंट ऑफ गॅस्ट्रोपोड्स. द विसरोपॅलियम रोटेट्स अँड अँटी क्लॉकवाईज थ्रू 180 डिग्री फ्रॉम इट्स इनिशियल पोझिशन. मी तुम्हाला सांगितलं होतं माउथ वरच्या साईडला बरोबर पॅरलल खालच्या साईडला ॲनस असतं, ते 180 डिग्री ट्विस्ट होतं. 180 डिग्री ट्विस्ट झाल्यानंतर जी खालची बाजू होती बरोबर माउथच्या साईडला वरती ॲनस येतं. यालाच काय म्हणतात, टॉर्शन म्हणतात. सो दॅट द विसरोपॅलियम इज ब्रॉट टू द फ्रंट ऑफ द बॉडी इन द ॲडल्ट. दिस रोटेशन इज नोन ॲज टॉर्शन. द एंटायर प्रोसेस ऑफ टॉर्शन जनरली टेक्स ओनली अ फ्यू मिनिट्स. या डेव्हलपमेंटमध्ये काही मिनटामध्येच त्यांच्या बॉडीमध्ये टॉर्शन ही प्रोसेस कंप्लीट होते. साईट ऑफ टॉर्शन. इन द लार्वल गॅस्ट्रोपोड्स द ॲक्च्युअल साईट ऑफ टॉर्शन इज द नेक. मेन साईड जी असते टॉर्शनची मान असते, मानेपासूनच सगळं वळून वरच्या साईडला येतं. बिहाइंड द हेड फूट थ्रू विच द इसोफॅगस, रेक्टम, ॲओर्टा, विसरल नर्व लूप अँड शेल मसल्स पास. दस ॲक्च्युअल टॉर्शन इन्व्हॉल्व्स द नेक टिश्यू अँड द structure within it. So torsion versus coiling. Torsion is not coiling of the shell which is evolved before coiling. Torsion is often confused with the coiling of the visceral mass and shell, but torsion and coiling, these two are entirely distinct and separate evolutionary processes. So coiling आणि torsion entirely distinct आहेत पण separate evolutionary process आहेत. So torsion takes place with the rotation of visceral mass, mantle and mantle cavity through 180 degree. As I said, anti-clockwise. Clockwise जसं फिरतं तसं फिरत नाही, अँटी क्लॉकवाईज म्हणजे जसं क्लॉक फिरतं त्याच्या विरुद्ध दिशेनं फिरून 180 डिग्रीमध्ये ॲनस माउथच्या साईडला येतंच आणि त्याच प्रोसेसला टॉर्शन म्हणतात. ओके. सो कंपॅरिझन ऑफ विसरोपॅलियम बिफोर टॉर्शन अँड आफ्टर टॉर्शन.
सो टॉर्शनच्या आधीची स्थिती आणि टॉर्शनच्या नंतरची स्थितीमध्ये असणारे फरक या टेबलमध्ये दाखवलेले आहेत. सो बिफोर टॉर्शन द मेंटल कॅव्हिटी ओपन्स पोस्टेरियरली. टॉर्शन होण्याच्या आधी जी मेंटल कॅव्हिटी असते ती पोस्टेरियर साईडला ओपन होत असते आणि आफ्टर टॉर्शन द मेंटल कॅव्हिटी ओपन्स इन फ्रंट जस्ट बिहाइंड द हेड अँटेरियरली. टॉर्शन झाल्यानंतर मेंटल कॅव्हिटी कुठे ओपन होते? अँटेरियरली ओपन होते, जस्ट बिहाइंड द हेड. ओके. सो टेनेडिया पॉईंट्स बॅकवर्ड्स बिफोर टॉर्शनमध्ये, आणि टॉर्शन झाल्यानंतर टेनेडिया कम्स टू लाय इन फ्रंट अँड पॉईंट अँटेरियरली. ओके, म्हणजे पुढच्या साईडला येतात. द ऑरिकल्स आर बिहाइंड द वेंट्रिकल. म्हणजे ऑरिकल जे असतात ते कसे असतात? वेंट्रिकलच्या पाठीमागच्या साईडला असतात बिफोर टॉर्शनमध्ये, आणि टॉर्शन झाल्यानंतर ऑरिकल्स बिकम अँटेरियर टू द वेंट्रिकल. द राईट साईड ऑरिकल कम्स lie on the left and vice versa. The nervous system is bilaterally symmetrical before torsion, and after torsion the nervous system is twisted into a figure of 8. So nervous system असते ती bilaterally symmetrical असते, म्हणजे स्ट्रेट असते, आणि टॉर्शन झाल्यानंतर नर्वस सिस्टमचा आकार कसा होतो? 8. ओके. द माउथ अँड द ॲनस आर ॲट अपोजिट एंड. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, माउथ वरच्या साईडला असतं बिफोर टॉर्शन आणि ॲनस बरोबर त्याच्या पॅरलल खालच्या साईडला असतं, आणि टॉर्शननंतर माउथ कसं होतं? रिमेन्स ॲज इट इज. माउथ ॲज इट इज जागेला थांबतं, पण जे ॲनस आहे ते काय होतं? कम्स इन फ्रंट नियर द माउथ अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट बिकम्स यू शेप्ड. म्हणजे जो स्ट्रेट आय शेप्ड जो असतो, आय म्हणजे काय म्हणतात त्याला? कॅपिटल आय नव्हे, स्मॉल आय जो असतो त्या शेपमध्ये असतो स्ट्रेट. एलिमेंटरी कॅनल, डायजेस्टिव्ह कॅनल, तो कसा होतो? यू शेप होतो. म्हणजे माउथ, सपोज आता यूचा पहिला पॉईंट माउथ आहे, तर दुसरा पॉईंट काय? ॲनस. ओके. सो दीज आर द डायग्रॅम्स, मेकॅनिझम ऑफ टॉर्शन. अर्ली वेलिजर अँड हॅलिओटिस शोईंग disproportionate growth of right mesodermal cells. आणि दुसरी आहे ती 48 hours larva of patella showing a symmetrical retractor muscle. Okay, so 5 successive stages of development of gastropods. These are the diagrams which helps to write down while examination in question of torsion. So better after lecture you draw these diagrams with the labels. Okay, so how torsion occurs? Torsion कसं घडतं? अच्छा, so before torsion larva is quite symmetrical. The mantle cavity faces backwards and downwards. Alimentary canal is straight and anus opens posteriorly in middle line, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. A ventral flexure of the body results in looping of alimentary canal and approximation of mouth and anus. Shell and visceral mass, which is saucer shaped, becomes first cone shaped and lateral spirally coiled. Okay. Shell lies dorsally and forms a coil on the anterior side. Such a shell is called exogastric. So ventral flexure is followed by a lateral torsion, so that dorsal or exogastric shell becomes ventral or endogastric. Lateral torsion is actually due to arrest of growth on one side and active extension on the other. So generally growth of the right side becomes retarded, so the mantle cavity and pallial complex gradually pass around to right side and so to the anterior side on account of greater growth of the visceral sac towards the left. According to Thompson in 1958, torsion can be brought about in 5 ways. आता कुठले 5 ways आहेत त्यामधलं आपण पहिला बघूया. Complete 180 rotation achieved by muscle contraction, and it cannot be regarded due to the modification growth. The whole process completes in 2 or 3 minutes in acmia. सो जे पुढचे 4 वेव्स आहेत जे थॉम्पसननी सांगितलेले आहे टॉर्शनच्या बाबतीत, ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू सो मच.